तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 30 एप्रिल 2025 रोजी जाहीर केलेल्या धोरणानुसार घरकुल योजनेसाठी 5 ब्रास रेती तहसीलदारांमार्फत मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे। यासाठी ऑनलाईन पोर्टलवर पास जनरेट केल्या गेल्या असून स्थानिक ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतींना बांधकामासाठी रॉयल्टीच्या आधारावर रेती उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे निर्देश महसूल विभागाला देण्यात आले आहेत। असे असताना जळगाव जामोद तालुक्यात शेकडो घरकुल लाभार्थ्यांनी तहसीलदारांकडे ऑनलाईन पोर्टल बंद असल्यामुळे ऑफलाईन पद्धतीने 5 ब्रास मोफत रेतीसाठी अर्ज केले होते। या योजनेचा गाजावाजा करत तहसीलदार पवन पाटील यांनी कार्यालयात रेतीच्या पासेस सुद्धा वाटप केले आहेत, परंतु 15 ते 20 दिवस उलटून सुद्धा त्या लाभार्थ्यांना रेती मिळत नव्हती। काही घरकुल लाभार्थी गोळेगाव येथील रेती घाटात रेती आणण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी रेती तस्करांनी लाभार्थ्यांसोबत अरेरावी करून त्यांना धाकधपट केल्याचा धक्कादायक प्रकार सुद्धा घडला आहे। याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे वृत्त 8 जुलै रोजी MCN न्यूज मराठीने प्रसारित केले होते। MCN न्यूज मराठीच्या या बातमीची दखल घेऊन स्थानिक तहसीलदार पवन पाटील यांनी चोख पोलीस बंदोबस्तात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत झेंडगे, स्नेहा शेंडगे, नायब तहसीलदार मयूर भुजबळ, मंडळ अधिकारी रामभाऊ भारसाकडे, तलाठी पवन डुरे यांच्या उपस्थितीत निःशुल्क वाळू वाटप करण्याचे धाडसी काम 9 जुलैपासून सुरू केले आहे। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव।